रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे, ज्यांचं कमी बजेट आहे, ज्यांना घर तर पाहिजे, अशाच पद्धतीचा 450 कार्पेट असणारा, साधारणतः 20 वर्ष जुनी बिल्डिंग असणारे, घोडबंदर रोडला स्थित बिल्डिंग आहे, जे आनंदनगर चा नाका आहे, त्या आनंदनगर नाक्यावरतीच भक्ती पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे। आणि हे भक्ती पार्क नावाचं कॉम्प्लेक्स साधारणतः 20 वर्ष जुनं आहे, कारण 2006ला सोसायटी झालेली आहे। 2006, 16 आणि 26, त्याच्यामुळे 19-20 वर्ष धरलं तरी चालेल। अशाच ठिकाणी विथ UCCC आणि सगळ्या बँकेकडनं लोन मिळेल अशाच पद्धतीचा एक 1 BHKचा फ्लॅट आहे। त्याच्यासोबत एक आपल्याला ओपन कार पार्किंग मिळणार आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी नाही येतं। 2,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींना छोटा फ्लॅट, छोटं बजेट, त्या सगळ्या आणि मोठा फ्लॅट, छोटं बजेट अशा पद्धतीचं जर कोणाला हवं असेल, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक आपण फ्लॅट 1 BHKचा घेऊन आलेलो आहोत, जिथे प्रशांत कॉर्नरच्या जस्ट बॅक साईडला जरी आपण आलो आनंदनगरला, तर त्याच ठिकाणी हा फ्लॅट असणार आहे। तसं फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर रोडला एकदम लागून आहे, आणि जर फ्लॅटचा एरिया तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की किती मोठा आणि किती प्रशस्त फ्लॅट आहे। आणि विशेष म्हणजे हे जे घर आहे हे ईस्ट आहे, म्हणजे बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे। बाहेर जाताना तुम्ही गेलात तर ईस्ट पूर्व आहे, आणि ह्या आतमध्ये जाताना पश्चिम असणारं घर आहे। आणि ज्या वेळेला आपण ह्या घराच्या बाहेर येत आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची तुम्हाला एक लिफ्ट मिळते। बॅक साईडला 2 फ्लॅट्स, ह्या साईडला 2 फ्लॅट। हे जे मालक आहेत, ह्या मालकाने एक सेफ्टी डोअर घराला बनवून ऑलरेडी घेतलेला आहे। आतमध्ये आल्यानंतर वेस्टला आपण येतो, आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटची हॉलची साईज किती मोठी आहे, कारण जुनं ते सोनं आपण जे म्हणतो, खरं तर जुन्या पद्धतीने जे घरं बनायचे त्याच्यामध्ये कार्पेट वाईज तुम्हाला घरं मोठे असायचे। आता 2017च्या नंतरची ज्या घरांची परिस्थिती ती थोडीशी कार्पेट वाईज जर विचार केला तर थोडी छोटी आहे। इकडे तुम्ही बघू शकता, हा झाला तुमचा एवढा मोठा हॉल। हॉलच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर इथं खूप मोठं असं तुमचं TV युनिट म्हणा किंवा कपाट म्हणा, अशा पद्धतीचं खूप मोठं असं जागा ही खूप मोठी तुम्हाला मिळते। आणि हा तुमचं मस्त प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल दिसतो। आणि हॉलच्या आपण ह्या साईडला जर आलो तर पश्चिम दिशेला ही तुमची खिडकी असल्यामुळे तुम्हाला ह्या पश्चिम दिशेच्या खिडकीमधनं चांगल्या पद्धतीचं वारं आणि विशेष म्हणजे तुमचं जे खाली गार्डन आहे ते दिसतं, आणि तुम्हाला हे झाडं झुडं तुमच्या घरामधनं प्रॉपरली मस्त असे सुंदर दिसतात। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट असणार आहे। हॉल तुम्ही बघू शकता किती मोठा, किती प्रशस्त आणि किती चांगला आहे। घरामध्ये आपल्याला खरं तर पेंटिंग डेंटिंगची कामाची नक्कीच गरज आहे, कारण की जर बघितलं तर जुनं म्हणल्यानंतर थोडं काम करावं लागेल। त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला आला तर लय मोठं किचन आहे, म्हणजे खूप मोठं किचन आहे, ज्याच्यात तुम्ही L शेपमध्ये तुम्ही बघू शकता किती असं मस्त एक पद्धतशीरपणे इकडं वरती स्टोरेज, अधिक खाली जर तुम्ही जागा बघितली तर तुम्हाला इथे जागा मिळते। आणि जर तुम्ही याची खिडकी ओपन केली तर इकडनं पण तुम्हाला ही जी हवा आहे इकडनं हवा तुम्हाला येत राहील। अशा पद्धतीचं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला किचन ह्या साईडला नक्की मिळतं। आणि जस्ट आपण किचनच्या जर अपोजिट साईडला गेलो तर इथं वरती पाण्याची टंकीसाठी एक जागा प्रावधान केलेलं आहे। बाथरूम आहे जे तुम्ही इथं पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीने वापरू शकता। याच्यात एक आंघोळ करण्यासाठी सुविधा वेगळी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते ते आहे। आणि अधिक तुम्हाला इथे हात धुण्यासाठी परत एक वेगळं ह्या साईडला दिलेलं आहे। आणि नंतर इथे आल्यानंतर तुम्हाला वॉशरूमसाठी जागा एक वेगळी दिलेली आहे। थोडक्यात ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीचा हा खरं फ्लॅट असणार आहे। आणि त्याच्या जर जस्ट आपण अपोजिटला जर गेला तर खूप मोठा बेडरूम आहे, कारण तुम्ही बघू शकता हा बेडरूम इथे आल्यानंतर हा बेड लागलेला आहे। ह्या बेड लागल्यानंतर अजून एक बेड लागेल, एवढी मोठी जागा आहे। आणि विशेष म्हणजे ही परत पश्चिम दिशेला ही एक खिडकी येते, अधिक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तिथे एक तुम्हाला खिडकी मिळते। आणि त्याच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर एक कपाट आहे जे मोठं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे, त्याला काही चेंज करायची गरज नाही आहे। पण बाकी समजा तुम्ही जर बघितलं तर पेंटिंग डेंटिंगची मात्र आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये गरज आहे। हे मालक जे आहेत ह्या मालकांनी कोट करताना 55 लाख रुपये कोटिंग अमाऊंट असणार आहे। 55मध्ये याच्यामध्ये थोडंफार कमी होण्याचे नक्की चान्सेस आहेत, तेही तुमचं लोन, तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या बारीक गोष्टींचा विचार केल्यानंतर पैसे आपण किती फास्ट देणार आहोत, किती स्लो देणार आहोत, त्या सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत। 55 लाख निगोशिएबल विथ ओपन कार पार्किंग हा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो। जर कोणाचं कमी बजेट आहे तर त्यांच्यासाठी हा पर्याय आपण उपलब्ध केलेला आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा कार्यक्रम आपला चाललेला असतो। तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून तुमच्यातलंच एक पोरगं जरा थोडं अजून जास्त काम करेल, त्याच्यासाठी ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।